राज ठाकरेंची तोफ आज मीरा भाईंदरमध्ये धडाडणार आहे। आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची अपडेट। व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेल्या ठिकाणीच ही सभा होणार आहे। मराठी अस्मितेच्या प्रश्नावर आता राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर ज्या ठिकाणी ज्या मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता त्याच ठिकाणी ही सभा होणार आहे। आणि याविषयी माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेत। सूरज, थोड्याच वेळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। आता सध्या तुम्ही कुठे आहात आणि काय परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते? निश्चितपणे मी सध्या ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्याच्या अवघ्या काही अंतरावरती आहे, ज्या ठिकाणी राज ठाकरे जे आहेत ते थोड्याच वेळात पोहोचणार आहेत आणि याच ठिकाणी राज ठाकरे यांचं स्वागत जे आहे ते केलं जाणार आहे। आणि या ज्या ठिकाणी राज ठाकरेंचं स्वागत केलं जाणार आहे तिकडे तमाम मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी आपण जर का पाहिलं तर काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरमध्ये मराठी हिंदी असा वाद जो होता तो रंगला होता। त्यानंतर मराठी लोकांनी व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं, मोर्चा काढला होता आणि जे हिंदी भाषिक व्यापारी होते त्यांनी देखील मोर्चा काढला होता। एक वादंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर राज ठाकरेंची आज ही मीरा भाईंदरमध्ये सभा मोठ्या संख्येने पार पडणार आहेत। मोठ्या संख्येने मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि आजच्या सभेमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं जरी असलं तरी आपल्यासोबत काही मनसैनिक या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। दादा, काय सांगाल नेमकं आज या ठिकाणी तुम्ही पोहोचलेला आहात? सर, काय सांगाल आज या ठिकाणी सर्व तुम्ही मनसैनिक दाखल झालेला आहात, काय नेमकी आज भावना आहे? मराठीच्या मुद्द्यावरती ज्यावेळेला मीरा रोडमध्ये मोर्चा निघाला आणि सगळ्यात जास्त जर त्यामध्ये जर कोणाचा रोल होता असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा होता आणि तिथल्या लोकांना भेटण्याकरता, तिथल्या लोकांना आभार व्यक्त करण्याकरता मराठी माणसं एकवटलीत। जे लोक म्हणत होते की 17 ते 18% मराठी आहेत ते काय करणार, तर ते 17 ते 18% काय करू शकतात हे त्यावेळेला मोर्चाने दाखवलं आणि त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी माननीय राजसाहेब या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आहोत। आम्ही देखील त्यांच्यासोबत त्या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये जाणार आहोत। निश्चितपणे तर हे तमाम मनसैनिक आज राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आणि मराठी माणूस नेमका काय करू शकतो ती ही आज दाखवण्याची वेळ आलेली आहे, असं तमाम मनसैनिक आणि मराठी माणूस साम टीव्हीशी बोलताना आपली भावना व्यक्त करत आहेत। नक्कीच सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।